मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। अगदी काहीच तासांमध्ये मराठ्यांचं वादळ मुंबईच्या वेशीवरती येऊन धडकणार आहे। जरांगेंच्या आंदोलनामध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मराठा आंदोलक जोडले जात आहेत, जी बाब सरकारसाठी डोकेदुखीची ठरती आहे। कारण हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरलेल्या मराठा आंदोलकांमुळे रस्ते जाम झालेले आहेत आणि हीच गर्दी आता मुंबईमध्ये धडकण्यासाठी काही तास उरलेले आहेत। चला तर मग पाहूयात मराठा आंदोलनामध्ये आज दिवसभर घडलेल्या घडामोडींवरचा हा स्पेशल रिपोर्ट। काहीच तासात मनोज जरांगे हजारोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईच्या वेशीवर धडकतील। काल पुण्यातून लोणावळा आणि आता लोणावळ्यातून नवी मुंबईच्या दिशेने मराठा बांधवांनी कूच केली आहे। आपण शांत दिलेला शब्द पाळतो। हे राज्याला पुन्हा एकदा माझ्या मराठा मायबाप समाजाने सिद्ध करून दाखवले आणि मुंबई सुद्धा आम्ही शांततेत जाणार, शांततेत बसणार, कुठेही गडबड होणार नाही, पण आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही ना उठणार सुद्धा नाही। या भूमिकेवर आम्ही कालही ठाम होतो, आजही ठाम येत आणि उद्याही ठाम राहणार। मराठा बांधव मुंबईकडे तर निघालेत, पण प्रश्न आहे तो आंदोलनाच्या मैदानाचा। आंदोलनासाठी राखीव असलेल्या आझाद मैदानाची क्षमता कमी असल्याचं नवी मुंबई पोलिसांनी म्हटलंय। त्यामुळे उपोषणासाठी नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर 29 इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान सुचवलंय। आता काय भूमिका ठरली आहे तुमची? चाललो मुंबईला, आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही। बरं, माघार नाही आरक्षण मिळाल्याशिवाय। मुंबईला चाललो आझाद मैदानला। जरांगे मात्र आझाद मैदानावरच ठाम आहेत। मोठ्या संख्येने आंदोलक रस्त्यावर उतरलेत, त्यामुळे मैदानही तितकंच मोठं असणं गरजेचं आहे। आता या मोर्चातील रस्त्यांची स्थिती पहा। जिथे नजर जाईल तिथे मराठा बांधवांची गर्दी दिसतेय, त्यामुळे वाहतुकीचीही समस्या निर्माण झाली। म्हणूनच पोलिसांनी जरांगेंना मार्ग बदलण्याची विनंती कालही केली आणि आजही। मार्ग माहित नाही ना आम्हाला, त्यांचं म्हणणं आहे तिकडून कोणचा मोठा दवाखाना आहे आणि ते आमच्या इकडच्या लोकांचं म्हणणं आहे की एक रस्ता द्या। आमचं म्हणणं आहे मग एक आम्ही मोकळा करतो पलीकडचा, एका बाजून जातो आम्ही, असं आमचं म्हणणं आहे। रस्ता माहित नाही आमच्या तिकडे म्हणायला पाहिजे हे रस्त्याने जा, मग आम्हाला माहिती आहे ना इकडे रस्ते कोणच्या पांदीना कोण घुसत आहे। जायचं कुठे तुम्हाला नक्की? आता वाशी, वाशीचा मुक्काम म्हणजे आज रात्री वाशीत मुक्काम करणार। आणि मग मार्ग कुठलाही असो, मार्गदर्शक जरांगेच आहेत। काहीच तासात मराठा बांधव नवी मुंबईत दाखल होतील, तर इकडे नवी मुंबईत तयारीला वेग आलेला आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेला निघालेले आहेत आणि आज रात्री नवी मुंबईमध्ये ते पोहोचणार असून त्यांचा मोठा मुक्काम आहे तो एपीएमसी मार्केटला होणार आहे। आणि त्याच एपीएमसी मार्केटला आपण पाहतो की ह्या लाखो लोकांच्या जेवणाची सोय करण्यात आलेली आहे। तुम्ही पाहता की संपूर्णपणे या ठिकाणी तयारी चालू झालेली आहे। भाज्या आणलेल्या आहेत, तिथं हरभरे आहे, डाळ आहे, त्याचबरोबर भात इथं आणलेला आहे, बटाटो आहे। त्यामुळे संपूर्णपणे हजारो लाखो लोकांच्या जेवणाची सोय आता नवी मुंबई पनवेलमध्ये करण्यात आलेली आहे। आणि विशेषतः एपीएमसी मध्ये जर आपण पाहिलं तर याची तयारी सुरू आहे। घोडा मैदान जवळ आलंय। आज नवी मुंबईत भगवं वादळ धडकणार आहे। आता मराठ्यांचा हा मोर्चा मुंबईत पोहोचतो
की या मोर्चाची वाट नवी मुंबईच्याच सीमेवर अडवली जाते हे पाहणं महत्वाचं आहे। मिकी घईसह कृष्णा केंडे, एबीपी माझा, लोणावळा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।